साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकर याला आज 24 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले। या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। त्यामुळे आरोपी प्रशांत बनकर आता 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांच्या ताब्यात असणार आहे। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी प्रशांत बनकरला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील महाले यांनी आरोपीच्या सखोल चौकशीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली। याला विरोध करताना आरोपीचे वकील सुनील भोंगळे यांनी कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। मृत डॉक्टरच्या हातावर आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचा स्पष्ट उल्लेख होता। त्यामुळे या घटनेमागील सत्य बाहेर काढण्यासाठी पोलीस आता बनकरची कसून चौकशी करणार आहेत। यांना काय आदेश दिले यांच्याबाबतची आणि पोलीस कोठडी केली? आज प्रशांत बनकर याला कोर्टापुढे हजर केलं होतं। हजर केल्यानंतर सरकार पक्षातर्फे त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती। त्याच्यानंतर मी कोर्टापुढं असं सांगण्यात आलं की कमीत कमी, कारण तो ऑलरेडी तपासातच आहे, त्याच्यामुळे कमीत कमी पोलीस कस्टडी त्यांना द्यावी, तर त्यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। सरकार पक्षानं कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर ते पोलीस कस्टडी मागितली? त्यांना पुढील तपास करण्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये अजून कोण इन्व्हॉल्व आहे का, आणि अजून ह्याच्यामध्ये कागदोपत्री पुरावे आहेत का, काय अजून किती आरोपी आहेत, या ह्याच्यासाठी असे करता त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली। काय एकंदरीत पोलिसांचा रोख होता, कशा पद्धतीचा एकंदरीत आरोप त्याच्यावरती नाही, ते काय सांगता येणार नाही। आता आरोपी तुमच्यासोबत बोलला का? आरोपीने काय सांगितलं? आरोपी माझ्याशी नाही, त्याचं नाव कसं काय टाकले? कारण तो घर मालक आहे। हो, त्यानं तुमच्याशी वकील म्हणून तुमच्याशी काय बातचीत केली? नाही, काय। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सातारा।